सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील रुई येथे पूर्वी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून व फोनवरून झालेल्या वादाच्या कारणावरून वडिलांनी मुलावर लोखंडी मेखने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 27 मार्च रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी संशयित आरोपी वडिलाला ताब्यात घेतले आहे। विश्वजित उर्फ पिलो राजेंद्र पतंगे वय 25 राहणार रुई तालुका माढा असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी त्याची आई राजश्री राजेंद्र पतंगे वय 42 यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संशयित आरोपी राजेंद्र भानुदास पतंगे वय 60 याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सकाळी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी IPS राहुल आत्राम यांनी रुई गावातील विश्वजित पतंगे हा त्यांच्या घरात मृत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले। तपासात मृत तरुणाचे डोके व तोंडावर गंभीर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या। तसेच यापूर्वी मुलाने वडिलांना मारहाण केली होती। तसेच शुक्रवारी दुपारी शेताला पाणी देण्याच्या कारणावरून फोनवरून दोघांमध्ये शिवीगाळ झाली होती। याच रागातून वडिलांनी मुलावर म्हशीच्या लोखंडी मेखने डोके व तोंडावर वार करून खून केल्याचे निष्पन्न झाले। या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे। पुढील तपास प्रभारी पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे।